जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा जुना स्वार. याच्या सत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. विंदा करंदीकरांची ही कविता आपल्यापैकी अनेकांनी वाचलेली आहे. विंदांनी ही कविता लिहून कित्येक वर्ष नव्हे दशकं लोटली आहेत. मात्र आज सुद्धा या ओळी सध्याच्या राजकारणाला लागू पडतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तयार झालेली राजकीय खिचडी पाहिल्यानंतर विंदांनी किती योग्य आणि चपखल लिहिलंय हे अधोरेखित होतं. त्याच राजकीय खिचडीवरचा हा स्पेशल रिपोर्ट. गेली 2 ते 3 वर्ष ज्यांनी एकमेकांच्या विरोधात लाखोल्या वाहिल्या, ज्यांनी एकमेकांची उणीधुणी काढली, ज्यांनी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या, हीच मंडळी आणि त्यांचे शिलेदार आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना किंवा हात मिळवणी करताना दिसू लागली आहे. कारण निवडणूक आली आहे. सांदा ते बांदा बेरजेचं राजकारण करण्यासाठी राजकीय नैतिकतेची वजाबाकी सुरू झाली आहे. आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे. माझ्या हातात काय नाही. आता काय नाही. आता काय नाही. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे. आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत. कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधला सामना महाराष्ट्रासाठी नित्याचा आहे. मात्र भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दोनही शिवसेना शहर विकास आघाडीच्या छताखाली एकत्र आल्या आणि हा त्याचाच पुरावा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजन तेली संदेश पारकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे नितेश राणेंसाठी कणकवली नगरपंचायतीची सत्ता राखणं मोठं आव्हान असेल. कणकवलीप्रमाणेच पिंपरी चिंचवडच्या चाकणमध्येही दोनही शिवसेनांनी हातमिळवणी केली आहे. कणकवलीप्रमाणेच पिंपरी चिंचवडच्या चाकणमध्येही दोन्ही शिवसेनांकडून हातमिळवणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांचा अर्ज भरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे स्वतः उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी बाबाजी काळेंनी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गोरेंना आपला पाठिंबा दर्शवला. ही युती म्हणता येणार नाही. सध्या चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीच ही भूमिका घेतली. ती पण लोकांनी बिनविरोध द्यावं असंच अजूनही म्हणणं आहे. पण ते जर समजा नाही दिलं तर त्या कुटुंबाचे आणि स्वतः मनीषाताई गोरे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये व्यासपीठावर येऊन प्रचार केलाय. त्याच्यामुळं त्या ठिकाणी हा निर्णय घेतला. आपल्याला पाठिंबा मिळतोय, आपण काही त्यांना पाठिंबा देत नाही. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही. कारण आपला उमेदवार धनुष्यबाणाचा उमेदवार आपण देतोय. धनुष्यबाणाचा उमेदवार दिल्यामुळे आपला या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल याच्यात कुठली मात्र शंका नाही. एका घरात 2 पक्ष चालत नाही. काय देसाईंचा मुलगा शिंदे सेनेमध्ये आहे आणि देसाई ठाकरे सेनेमध्ये आहे. हे आपण पाहिलेलं ना. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्यामुळं फक्त नावं वेगळी आहेत, नाहीतर दोन्ही पक्ष एकच आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला हा छगन भुजबळांचा किल्ला. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीला
एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणाची साथ मिळाली आहे। रुपेश दराडे हे त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती झालेली असून राजेंद्र लोणारींना नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात आलाय। धाराशिवच्या भूम आणि परंडा नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांना खिंडीत गाठण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले। तानाजी सावंत म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांनी एकच पॅनल उभं केलंय। तर रायगडच्या पालकमंत्री पदावरनं अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातला सामना वर्षभरानंतरही संपलेला नाहीये। महाड असो किंवा पेण, कर्जत असो किंवा रोहा, इथे तटकरे विरुद्ध गोगावले यांच्या शिलेदारांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे। भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे शिंदेंच्या शिवसेनेतल्या त्रिमूर्तीनं सुनील तटकरेंना पराभवाचा चेहरा दाखवण्यासाठी मोठी तयारी केली आहे। यात ते यशस्वी ठरतात की अनुभवी सुनील तटकरे या तिघांना पुरून उरतात हे पाहावं लागणार आहे। तिकडे बीड नगरपालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरण्यामागचं कारण म्हणजे सत्तेत पार्टनर असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होणारी फाईट। भाजपची कमान असेल योगेश क्षीरसागर यांच्याकडे, तर राष्ट्रवादीचे कॅप्टन असतील विजयसिंह पंडित। आता महायुतीतल्या कुस्तीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर किती फायदा उचलतात हे पाहणं सुद्धा उत्सुक्याचं असेल। इतिहासात सर्वच्या सर्व अर्ज हे कमळ चिन्हावर या ठिकाणी दाखल झालेले असावेत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण पाहताय की सर्व आम्ही सोबत आहोत। या लगेच आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि चांगल्या बहुमतानं आपल्याला बीड नगरपालिकेत कमळ फुललेलं यावेळेस दिसेल। बीडकरांना मी शेवटी एवढंच आश्वस्त करील आमच्या सगळ्यांच्या वतीनं की आपल्याला बीडचे पालकमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत, पालकत्व त्यांच्याकडे आहे। बीडला दुसरी बारामती म्हणून आपल्याला पाहायचं असेल तर निश्चितपणानं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या परिपूर्ण अशा पॅनलला आपण आशीर्वाद द्यावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7ही नगरपालिकात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं एकला चलोरेचा नारा दिलाय। गंगापूर आणि खुलताबादमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळेल, तर कन्नडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला अजितदादांची राष्ट्रवादी टक्कर देणार आहे। कोल्हापुरातल्या कागलमध्ये पवार काका पुतण्याची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांनी हात मिळवणी केली आहे। जिंकले तर मुश्रीफ गटाकडे नगराध्यक्षपद, तर घाडगे गटाला उपनगराध्यक्षपद मिळणार आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांसमोरचं आव्हान वाढलंय। नगरपंचायत आणि नगर परिषदा निवडणुकांसाठी अशी राजकीय खिचडी अनेक ठिकाणी शिजते आणि ही खिचडी शिजवण्यासाठी सर्व पक्षांनी राजकीय विचारसरणीचं सारण वापरल्यानं राजकीय नैतिकतेची राख रांगोळी झाली आहे इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।